नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील 26 एप्रिल 2026 रोजी बॅच 1चा शिपाईचा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरमध्ये आलेल्या 30च्या 30 प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे हे सर्वांनी लक्षात ठेवा. कारण 500 लाईक कमीत कमी आले पाहिजे. मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की या पेपरमध्ये ना 30 पैकी 27 प्रश्न विठ्ठल जोशी सरांचं जे हायकोर्ट पिऊन टे सिरीज आहे याच्यामधून आलेले जशास तसे आहेत. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टे सिरीज विकत घ्या. निश्चितच तुम्हाला आगामी परीक्षेसाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालयाचा 26/4/2026चा पेपर आणि बी सेट आहे हा. तर त्याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न, आणि कोणताही सेट असला तरी प्रश्न सारखेच आहेत, फक्त मागं पुढे केलेले असतात. तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? अंमलात विचारले बरं का. तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आली किंवा लागू झाली आणि 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्षे असते? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय हे 65 वर्ष असतं आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय 62 वर्ष असतं. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या ही 34 आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, 34. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं आहे? तर भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण हे मौशिनराम हे आहे. त्याच्यानंतर पहा आता, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प हा नर्मदा नदीवर आहे. सी हे त्याचं उत्तर आहे आणि गुजरात राज्यामध्ये आहे आणि याचा फायदा 4 राज्यांना होतो, नर्मदा नाही, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि या सरदार सरोवरामध्येच सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, 182 मीटर उंचीचा. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे, दुसरा क्रमांक मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागतो. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? तर पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे ही सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहे. सी हे त्याचं उत्तर आहे, सातपुडा. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर भारताची राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर तिहार जेल दिल्ली या शहरामध्ये आहे. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर आगरतळा ही त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे. त्याच्या पुढे पहा, झारखंडची राजधानी कोणती आहे? तर झारखंडची राजधानी ही रांची आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण असणारे राज्य कोणतं आहे? तर सापुतारा हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ना, हे गुजरात या राज्यामध्ये आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, गुजरात. सेल्युलर जेल कुठे आहे? तर सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली होती. इतरही क्रांतिकारकांना तिथंच ठेवलेलं होतं. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी दिल्ली या शहरामध्ये आहे. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? तर भारतातील सर्वोच्च शिखर हे K2 किंवा गॉडविन ऑस्टिन आहे, जे की काराकोरम ही जी हिमालय पर्वताची रांग आहे त्यामध्ये आहे आणि सध्या POK मध्ये आहे, परंतु तांत्रिकदृष्ट्या ते भारताच्या जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे. अनाईमुडई हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर आहे केरळ राज्यामध्ये, अनैमुडी. आणि माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे, जे की नेपाळ या देशामध्ये आहे, हिमालय पर्वतात. जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर जगातील सर्वाधिक कॉफी उत्पादन करणारा देश हा ब्राझील आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? तर ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी ही कॅनबेरा आहे. डी हे त्याचं उत्तर आहे, कॅनबेरा. भारताचा पहिला अवकाशवीर कोण आहे? तर राकेश शर्मा हा भारताचा पहिला अवकाशवीर आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर जगातील सर्वात लांब नदी
ही नाईल नदी आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, नाईल नदी. इजिप्त देशात आहे आणि आफ्रिका खंडातून वाहते पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता, भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान रॅडक्लिफ सीमारेषा आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान सुद्धा रॅडक्लिफ सीमारेषा आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान ड्युरंड सीमारेषा आहे आणि भारत व चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन सीमारेषा आहे. वाळवंटातील जहाज असे कोणत्या प्राण्यास म्हटले जाते? तर वाळवंटातील जहाज असे उंट या प्राण्याला म्हटलं जातं. सी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाच्या शासनकाळात होते? तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासनकाळामध्ये होते. पंजाबमधील शीख राज्याचे संस्थापक कोण आहेत? तर पंजाबमधील शीख राज्याचे संस्थापक हे रणजित सिंह आहेत, महाराजा रणजित सिंह. महात्मा गांधींनी महाराष्ट्रात कोठे आश्रम स्थापन केला? तर महात्मा गांधीजींनी महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता आणि पवनार या ठिकाणी आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम होता. आणि महात्मा गांधीजींनी गुजरातमध्ये साबरमती नदीच्या तीरावर साबरमती नावाचा आश्रम स्थापन केलेला होता. चले जाव आंदोलनाचे नेतृत्व यांनी केले. तर चले जाव आंदोलनाचं नेतृत्व हे महात्मा गांधीजी यांनी केलेलं आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? तर महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह वडाळा या ठिकाणी झालेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, वडाळा. भारतीय संविधानानुसार सार्वभौम डॅश डॅश सार्वभौम आहे. तर भारतीय संविधानानुसार भारतीय जनता ही सार्वभौम आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असतं. सी हे त्याचं उत्तर आहे. चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? तर चंदनाचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यात होतं. हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे? तर हिराकूड धरण हे महानदीवर आहे. विठ्ठल जोशी सरांचं जे न्यायालय भरती ई बुक आहे याच्यामधून सुद्धा 30 पैकी 27 प्रश्न जशास तसे आलेले आहेत. तर ज्यांना विकत घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. या पेपरमध्ये 30 पैकी 27 प्रश्न याच्यातले आलेले आहेत जशास तसे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.